दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज एक डिलिशियस डेझर्ट आपण बनवणार आहेत। सीताफळ सगळ्यांना खूप आवडतात। हिवाळ्याच्या दिवसात खूप मार्केटमध्ये सीताफळ आलेले असतात, त्यापासून आपण हे सुंदरसं एक डेझर्ट बनवणार आहे। सीताफळ क्रीम खूप इझी आहे, खूप सिंपल रेसिपी आहे, पण व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण या ठिकाणी मी तुम्हाला 3 मेथडने हे सीताफळ क्रीम कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग चालू करूयात। या ठिकाणी मी नॉन डेअरी क्रीम घेतला आहे। हे व्हिपिंग क्रीम आहे। हे आपण केकसाठी किंवा आईस्क्रीमसाठी आपण वापरत असतो। तर हे व्हिप क्रीम डीप फ्रीजरमध्ये असतं। तर ते लिक्विड कसं करायचं त्याची मेथड मी तुम्हाला सांगते। डीप फ्रीजरमधून रात्री आपल्याला नॉर्मल फ्रीजमध्ये हे व्हिप क्रीमचा पॅकेट ठेवायचं आहे। ते सकाळपर्यंत नॉर्मल होतं, किंवा जर तुम्हाला खूपच गडबड असेल आणि तुम्ही विसरलात तर हे साध्या नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं। तर एक अगोदर आपण डीप फ्रीजमधून काढायचं आणि एका भरलेल्या पाण्याच्या पातेल्यामध्ये साधं नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये हे ठेवून टाकायचं। 1 तासानंतर हे असं लिक्विड आपल्याला व्हिप क्रीम मिळतं, पण ते थंडच असावं। आता याला सील करून ठेवत आपण। हे असं सील करून जर आपण पॅकेट ठेवलं कमीत कमी 6 महिने तरी हे डीप फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं। या ठिकाणी आपण एक बीटर मशीन घेणार आहेत। त्याच्यानं आपल्याला हे क्रीम बीट करायचं आहे। आपण याचं स्टिप पीक नाहीत घेणार, सॉफ्ट पीकमध्ये आपल्याला हे व्हिपिंग क्रीम बीट करायचं आहे। मी तुम्हाला दाखवते। आता ह्या ज्या बीटर मशीनच्या चकत्याला जे व्हिपिंग क्रीम लागतं ही ती मेथड काढायची, व्हिपिंग क्रीम काढायची मेथड आहे। पाहिलं तुम्ही, मी मशीन अलगद अशी वर घेतली, त्या टायमाला आपली मशीन चालूच होती। आपल्या या मशीनच्या पात्याला जराही व्हिप क्रीम लागलं नाही। तशीच जर मशीन आतमध्ये ठेवून जर बाहेर जर काढली पूर्ण पात्याला आपल्या हे व्हिप क्रीम लागतं। हे पहा, जेव्हा मी स्पॅच्युलावर हे क्रीम घेतो तर ते खाली अलगदपणे पडतं, म्हणजे हे सॉफ्ट पीक आहेत। या पद्धतीनंच आपल्याला व्हिप करायचं आहे। या ठिकाणी 2 मी मोठ्या साईजचे सीताफळ घेतला आहे। त्याला एका चाळणीच्यावर ठेवून त्याचा गर काढणार आहे। आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारचे गर काढायचे आहेत। एक बियाच्या वरचं सालपट आणि एकदम स्मूथ जो गर निघतो तो वाला, असं 2 स्टेजमध्ये आपल्याला हे सीताफळाचा गर काढायचा आहे। हा एक आहे, आणि चाळणीच्या खाली जो पडलेला आहे गर तो एक। तुम्ही हे हँड मिक्सरच्या सहाय्यानेही करू शकता। हे पहा, हा स्मूथ गर, ह्या स्मूथ गर आपल्याला व्हिपिंग क्रीममध्ये घालून मिक्स करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक बाईटला त्याचा जो खरबडीतपणा आहे तो आपल्याला लागेल। पूर्ण आपण हा गर घेतला आणि 1 टेबलस्पून हा बियाच्या वरचं सालपट घेतलं। या ठिकाणी आपण अमूलचं फ्रेश क्रीम यूज करणार आहे। जर अमूलचं फ्रेश क्रीम तुमच्याजवळ नसेल तर अर्धा कप घरची मलाई आणि अर्धा कप दूध, या दोघांना मिक्स करूनही तुम्ही हे फ्रेश क्रीम बनवू शकता। याच्यामुळं एक क्रीमी स्ट्रक्चर आपल्या सीताफळ क्रीमला येणार आहे। चम्मचभर आपण हे फ्रेश क्रीम आणि 3 चमचे व्हिपिंग क्रीम घेणार आहेत। 1 ड्रॉप याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घेणार आहेत आणि यांना मिक्स करू। हे झालं आपलं व्हिप क्रीमची एक मेथड। दुसरी मेथड आहे, फक्त तुम्ही फ्रेश क्रीमच घ्यायचं 1 कप भरून, आणि त्याच्यामध्ये 3 चम्मच तुम्हाला कंडेन्स मिल्क घालायचं आहे, थोडासा व्हॅनिला इसेन्स आणि हा सीताफळचा गर। ही दुसरी मेथड। आणि तिसरी मेथड, 1 कप भर फ्रेश क्रीम घ्यायचा आहे आणि 2 स्कूप आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीमची घ्यायची आहेत, आणि त्याच्यामध्ये हा सीताफळाचा गर घालायचा आहे। तयार होईल तुमचं असलंच अल्टिमेट, एवढं सुंदर तयार होईल तुमचं सीताफळ क्रीम। ही रेसिपी नक्की बनवा।